आगामी काही महिन्यामध्ये हा कायदा संसदेमध्ये 2/3 बहुमतानं मंजूर होईल, कारण सर्वांनी जवळजवळ त्याला सहमती दर्शवलेली आहे. ते जर झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50% हे लोकसभेच्या जागा वाढतील आणि विधानसभेच्या वाढतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 अधिक 24 असे खासदार होतील आणि 288 अधिक 144 असे आमदार संख्या होतील. आता याच्यामध्ये सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार जर डिलिशन कमिटी करायची ठरलं तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 2 लोकसभेचे मतदारसंघ या सांगली जिल्ह्यामध्ये होतील आणि जवळजवळ 8च्या ऐवजी 10 विधानसभा सदस्य म्हणजे 10 आमदार या सांगली जिल्ह्यात होतील. आता सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जे 2 खासदार होतील त्यातली एक खासदार कदाचित महिला असू शकते किंवा नसू पण शकते, कारण आपण माहिती आहे की जर टोटल 74 खासदार झाले तर त्याच्यामध्ये रोटेशन प्रमाणे महिला खासदारांचं एक चिठ्ठ्या काढण्यात येणार आहे, त्यामुळे नक्की सांगता येत नाही, पण येऊ पण शकते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की एका बाजूला विशाल पाटील प्रयत्न करत असताना त्यांच्या पत्नी पूजा विशाल पाटील ह्या सुद्धा आपल्याला आता राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. नेत्यांच्या अनेक नेत्यांच्या घरातले व्यक्ती पत्नी आपल्याला दिसत आहेत पुढे आले. एक इस्लामपूर परिसरामध्ये एक आमदार वाढेल, म्हणजे इस्लामपूर, शिराळा, आष्टा ह्या परिसरात आणखीन एक आमदार वाढेल आणि सांगली महापालिका क्षेत्रामध्ये एक आमदार वाढेल. म्हणजे सांगलीमध्ये 2 आमदार आहेत, त्याच्याऐवजी 3 आमदार होतील सांगली, मिरज, कुपवाडमध्ये. आणि इस्लामपूर, आष्टा, शिराळामध्ये जे 2 आमदार आहेत त्याच्यात 3 आमदार होतील. त्यामुळे 2 आमदार इथं वाढतील. पुढच्या ठिकाणी आमदार वाढण्याची शक्यता सध्या तर दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर लोकसभा मतदारसंघ जर वेगळ्या पद्धतीने झाला तर कदाचित सांगली, मिरज, शिराळा, वाळवा अशा प्रकारचा एक मतदारसंघ होऊ शकतो. त्याला पलूस कडेगाव कदाचित जॉईन होईल किंवा नाही होईल. आणि दुसऱ्या बाजूला तासगाव, कोठे महांकाळ, जत आणि सांगोला अशा प्रकारचा एक वेगळा मतदारसंघ लोकसभेचा होऊ शकतो की ज्याच्याप्रमाणे ओबीसी मतांचं प्राबल्य होऊ शकतं. पण हे जर झालं तर 10 आमदारांपैकी सांगली जिल्ह्यामध्ये 4 आमदार जर महिला झाल्या तर सर्वच आमदारांच्या जागा, खुर्च्या धोक्यात येऊ शकतात. आणि डिलिमिशन कमिटी झाली तर पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचं समीकरण बनू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा जयंत पाटलांचा मतदारसंघ किंवा विश्वजित कदम असेल किंवा सुहास बाबर यांचा मतदारसंघ महिला राखीव पडला तर ते आसपासच्या मतदारसंघात जाऊ शकतात. त्यामुळं हे सगळे जर नेते एकमेकाच्या दिग्गज मतदारसंघात जाऊ शकतात. त्यामुळं उद्या समजा वाळवा महिला पडला तर शिराळ्यात जाऊ शकतात जयंत पाटील, आष्टाकडे येऊ शकतात किंवा सत्यजित देशमुख इकडे येऊ शकतात, तिकडे जाऊ शकतात. उद्या समजा पलूस कडेगाव महिला राखीव पडला तर विश्वजित कदम इकडे येऊ शकतात किंवा तिथं स्वप्नात ते कदम निवडणूक लढवू शकतात. तर इतकं समीकरण उलटपालट होऊ शकतो. जर लोकसभा मतदारसंघ जर ओबीसी बहुल जर पडायचं ठरवलं असेल तर जत, कवठे महांकाळ, आटपाडी, सांगोला या भागामध्ये गोपीचंद पडळकर हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. समजा महिला पडलं तर तिथं आणि परत वेगळ्या गोष्टी असू शकतात. तर या सगळ्या राजकारणामुळं आत्ता सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदाराला असं ठामपणे म्हणता येत नाही की आता माझा मतदारसंघ सेफ आहे आणि माझा मतदारसंघ ही टेरिटरी आहे. त्यामुळं नमस्कार, मी हनुमंत मोहिते .soner आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मतदारसंघ पुनर्रचनाची सध्या चर्चा जोरदार सुरू आहे. प्रत्यक्षात अर्थात केंद्रामध्ये असं ठरलेलं होतं की प्रथम जनगणना करायची आणि जनगणनेनंतर डिलिमिशन कमिटीची स्थापना होईल आणि डिलिमिशन कमिटीची स्थापना झाल्यानंतर मग पुन्हा महिला आरक्षणाचा निर्णय होईल आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी होतील. पण केंद्र शासनाला खूप घाई झालेली आहे आणि त्यानंतर त्यांना आता सलग 3री टर्म ही नरेंद्र मोदी यांची होणार आहे 2029ला. आणि यामध्ये इराण अमेरिका युद्ध असू दे, महागाई असू दे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये सरकारच्या विरोधात काही जनमत जाताना थोडं दिसत आहे किंवा तसंच जाईल अशी परिस्थिती आहे. कारण पुढच्या या युद्धामुळं पुढच्या आर्थिक वर्षामध्ये एक मंदीचं सत्र सुरू होईल आणि बऱ्याच गोष्टी या सरकारच्या आता पुन्हा सरकारला जवळजवळ 15 वर्ष पूर्ण होतात, त्यामुळं काही नाराजी असू शकते. त्यामुळं पुन्हा एकदा नव्यानं राजकारण पिसू किंवा जसं आपण पत्ते पिसतो त्या पद्धतीने राजकारण पिसण्याचा निर्णय हा भाजपच्या नेतृत्वाने कदाचित घेतलेला दिसतो. त्यामुळे त्यांनी जनगणना करण्याच्या अगोदरच डिलिमिशन करायचं आणि त्या पद्धतीनं 2011ची जनगणना ही गृहीत धरायची आणि मतदारसंघाची पुनर्रचना करायचा असा निर्णय तत्वता घेतलेला आहे. आणि तो आता लवकरच संसदेमध्ये मंजूर होईल आणि त्यांनी दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये परत वाद होऊ नये म्हणून सरसकट सर्व राज्यांमध्ये 50% खासदार संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि क्लॉकवाईज डायरेक्शननुसार, रोटेशननुसार नंबर काढून
महिला आरक्षण आणि अनुसूचित जाती आरक्षण ह्या पद्धतीचं नव्यानं फेर आरक्षण काढण्याचा अप्रत्यक्ष निर्णय किंवा तत्वता निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्या प्रकारच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी सुतोवाच केले. त्यामुळं आगामी काही महिन्यामध्ये हा कायदा संसदेमध्ये 2/3 बहुमतानं मंजूर होईल, कारण सर्वांनी जवळजवळ त्याला सहमती दर्शवलेली आहे. ते जर झालं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50% हे लोकसभेच्या जागा वाढतील आणि विधानसभेच्या वाढतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 अधिक 24 असे खासदार होतील आणि 288 अधिक 144 असे आमदार संख्या होतील. त्यामुळं ह्या 2011च्या जनगणनेनुसार ह्या जर रोटेशननुसार ह्या पद्धतीचं जर मतदारसंघ पुनर्रचना झाली तर महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि ठाणे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आमदार संख्या वाढेल. जे साधारण 150 ते 200 आमदार या सगळ्या शहरी पट्ट्यातून येतील. त्यामुळे ग्रामीण भागाचं वर्चस्व कमी होईल अशी परिस्थिती आहे. पण आपण आज चर्चा करणार आहोत सांगली जिल्ह्यापुरती, कारण सांगली जिल्ह्यामध्ये जर आत्ता आपण बघितलं तर एक खासदार आणि आपल्याकडं 8 आमदार आहेत आणि एक दुसरे खासदार त्यासाठी 2 तालुके आहेत. तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि हा राजकारणाचा सारीपाट सांगली जिल्ह्याचा सर्व बदलून जाईल अशी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार जर डिलिशन कमिटी करायची ठरलं तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की 2 लोकसभेचे मतदारसंघ या सांगली जिल्ह्यामध्ये होतील आणि जवळजवळ 8च्या ऐवजी 10 विधानसभा सदस्य म्हणजे 10 आमदार या सांगली जिल्ह्यात होतील. आता सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जे 2 खासदार होतील त्यातली एक खासदार कदाचित महिला असू शकते किंवा नसू पण शकते. कारण आपण माहिती आहे की जर टोटल 74 खासदार झाले तर त्याच्यामध्ये रोटेशन प्रमाणे महिला खासदारांचं एक चिठ्ठ्या काढण्यात येणार आहे. त्यामुळे नक्की सांगता येत नाही, पण येऊ पण शकते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की एका बाजूला विशाल पाटील प्रयत्न करत असताना त्यांच्या पत्नी पूजा विशाल पाटील ह्या सुद्धा आपल्याला आता राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहेत. अनेक नेत्यांच्या घरातल्या व्यक्ती पत्नी आपल्याला दिसत आहेत पुढे आले. तर ह्याचं कारण हे आहे की उद्या जर महिला आरक्षण पडलं तर आपल्या घरातला उमेदवार तयार असावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि जे 10 आमदार सांगली जिल्ह्यामध्ये जे 2 आमदार वाढणार आहेत त्या 10 आमदारांपैकी 4 आमदार हे महिला राखीव असतील अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळं सरळच राजकारणाचं सूत्र बदलणार आहे. आणि जी साधारण आपण जर बघितलं तर सांगली विधानसभा मतदारसंघात तिथनं क्लॉकवाईज डायरेक्शन आपण जर काही मोजत गेलो तर 3 लाख 3.25 लाखाला एक मतदारसंघ असं करून तो आणि जतचा मतदारसंघ शेवट आहे. हे जर आपण जर तत्वता पकडलं तर सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आपल्याला 3 आमदार होतील अशी परिस्थिती. त्यातलं एक आमदार हे महिला राखीवसाठी असू शकतं आणि दुसरा आमदार जो वाढेल तो कदाचित आष्टा इस्लामपूर या भागात होईल. कारण इकडनं जर आपण मोजायला गेलो तर पहिले 3-3 लाखाची संख्या इथंच पूर्ण होती. त्यामुळं एक इस्लामपूर परिसरामध्ये एक आमदार वाढेल, म्हणजे इस्लामपूर, शिराळा, आष्टा ह्या परिसरात आणखीन एक आमदार वाढेल आणि सांगली महापालिका क्षेत्रामध्ये एक आमदार वाढेल. म्हणजे सांगलीमध्ये 2 आमदार आहेत, त्याच्याऐवजी 3 आमदार होतील सांगली मिरज कुपवाडमध्ये आणि इस्लामपूर, आष्टा, शिराळामध्ये जे 2 आमदार आहेत त्याच्यात 3 आमदार होतील. त्यामुळे 2 आमदार इथं वाढतील. पुढच्या ठिकाणी आमदार वाढण्याची शक्यता सध्या तर दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर लोकसभा मतदारसंघ जर वेगळ्या पद्धतीने झाला तर कदाचित सांगली, मिरज, शिराळा, वाळवा अशा प्रकारचा एक मतदारसंघ होऊ शकतो. त्याला पलूस कडेगाव कदाचित जॉईन होईल किंवा नाही होईल. आणि दुसऱ्या बाजूला तासगाव, कोठे महांकाळ, जत आणि सांगोला अशा प्रकारचा एक वेगळा मतदारसंघ लोकसभेचा होऊ शकतो की ज्याच्याप्रमाणे ओबीसी मतांचं प्राबल्य होऊ शकतं. आता हे सगळं अर्थात देवेंद्र फडणवीस आणि सगळे वरिष्ठ लोक ह्या पद्धतीने ठरवतील अशासारखे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण किती जरी निवडणूक आयोग स्वायत्त म्हटलं तरी सत्ताधाऱ्यांना हव्या असलेल्या पद्धतीचे डिलिमिशन कमिटी करून त्या पद्धतीचे गावं आणि तालुके जोडले जातात. आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेला असेल, जिल्हा परिषदेला असेल किंवा महानगरपालिकेला आपल्या सोयीचे मतदारसंघ प्रभाग करून घेऊन मतदार यादी फोडणे, म्हणजे एकाच बिल्डिंगमधले काही माणसांची नावं त्या प्रभागात काही माणसं असं आपण झालेलं बघितलं आहे. तर ह्या सगळ्या राजकारणात कुप्त्या वापरत जातात. त्यामुळे त्या पद्धतीचं राजकारण होईल. पण हे जर झालं तर 10 आमदारांपैकी सांगली जिल्ह्यामध्ये 4 आमदार जर महिला झाल्या तर सर्वच आमदारांच्या जागा, खुर्च्या धोक्यात येऊ शकतात. आणि डिलिमिशन कमिटी झाली तर पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचं समीकरण बनू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा जयंत पाटलांचा मतदारसंघ किंवा विश्वजित कदम असेल किंवा सुहास बाबर यांचा मतदारसंघ महिला राखीव पडला तर ते आसपासच्या मतदारसंघात जाऊ शकतात. त्यामुळं हे सगळे जर नेते एकमेकाच्या दिग्गज मतदारसंघात जाऊ शकतात.
त्यामुळं उद्या समजा वाळवा माहिला पडला तर शिराळ्यात जाऊ शकतात, जयंत पाटील आष्टाकडे येऊ शकतात किंवा सत्यजित देशमुख इकडे येऊ शकतात, तिकडे जाऊ शकतात. उद्या समजा पलूस कडेगाव माहिला राखीव पडला तर विश्वजित कदम इकडे येऊ शकतात किंवा तिथं स्वप्नात ते कदम निवडणूक लढवू शकतात. तर इतकं समीकरण उलटपालट होऊ शकतो. जर लोकसभा मतदारसंघ जर ओबीसी बहुल जर पडायचं ठरवलं असेल तर जत जत कवठेमहांकाळ आटपाडी सांगोला या भागामध्ये गोपीचंद पडळकर हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. समजा माहिला पडलं तर तिथं आणि परत वेगळ्या गोष्टी असू शकतात. तर ह्या सगळ्या राजकारणामुळं आत्ता सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदाराला असं ठामपणे म्हणता येत नाही की आता माझा मतदारसंघ सेफ आहे आणि माझा मतदारसंघाची ही टेरिटरी आहे. त्यामुळं तुम्हाला सांगलीकरांना मी गोष्ट सांगतो की आगामी काळामध्ये तुम्हाला हे सर्व नेते आसपासच्या 2-3 तालुक्यामध्ये आपली स्वतःची रणनीती आखताना दिसतील. म्हणजे प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार आणि प्रत्येक संभाव्य उमेदवार या आसपासच्या मतदारसंघामध्ये 4-5 तालुके गृहीत धरून आपलं राजकारण करेल. आणि हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय चाललंय. आणि या सर्व नेत्यांमध्ये महिला 4 सदस्य पडणार असल्यामुळं या सगळ्यांच्या कुटुंबात असतील, मुले असतील, सुना असतील किंवा आणि कोण घरातला उमेदवार असेल तर त्यांचं सुद्धा वर्दळ आगामी 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला वाढताना दिसेल. तर त्यामुळं ह्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने सांगली जिल्ह्यातील सगळीच समीकरणं उलटीपालटी होणार आहेत. त्यामुळं सर्व नेत्यांना धास्ती आहे. त्यामुळे तुम्ही जर आता जिल्हा परिषद निवडणुका, महानगरपालिका निवडणुकीच्या आणि नगरपालिका निवडणुकीने एक चित्र बघितलं असेल तर एक गट आणि समूह तयार करण्यामध्ये सगळ्यांचं एक मदत आणि किंवा समूह तयार करण्याचा सगळ्यांची रणनीती दिसते. याचं कारण ते आहे की सगळेजण आपापल्या मतदारसंघ सोडून शेजारच्या मतदारसंघामध्ये जाण्याचा किंवा तिथं लोकमत जनमत करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीचं राजकारण तुम्हाला पुढच्या काळात दिसलं तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळं सगळे दिग्गज एकमेकांना सरकून एकमेकाच्या मतदारसंघात जाणार, सगळेजण एकमेकाच्या मतदारसंघात प्रयत्न करणार आणि त्यामुळे तुम्हाला आपापला मतदारसंघ सोडून व्यापक राजकारण करताना नेते दिसले तर तुम्ही ओळखून जावा की आता मतदारसंघ पुनर्रचना जवळ आलेली आहे. त्यामुळं आपला नेता आता 2-3 नेते असतील असं जनतेने लक्षात ठेवायला हरकत नाही.